महिला उत्सवात राष्ट्रीय भारुडकार चंदाताई तिवाडी यांची लोककला. सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेली 23 वर्ष कार्यरत असलेल्या ठाण्यातील प्रारंभ कला अकॅडमी या सामाजिक संस्थेच्या आम्ही साऱ्या जणी महिला उत्सवात यंदा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय भारुडकार चंदाताई तिवाडी यांची लोककला सादर होणार आहे. या महोत्सवाचे हे 13वे वर्ष आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आयफिल बँक्वेट हॉलमध्ये 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:30 ते 8:30 या वेळात होणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 4 दाम्पत्यांसह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार केला जाणार आहे. तरी विनामूल्य प्रवेश असलेल्या या महोत्सवात ठाणेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रारंभच्या संचालिका डॉक्टर अरुंधती भालेराव यांनी पत्रकार परिषदेत केले. प्रारंभच्या महिला महोत्सवाच्या निमित्ताने 5 नोव्हेंबरला डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धांसह 18 ते 35 वर्ष आणि त्यापुढील वयोगटातील महिलांसाठी गीत गायन, समूह नृत्य आणि एकल नृत्य स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ 8 नोव्हेंबर रोजी आर मॉलमध्ये आयफिल सभागृहात होणार असून सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ज्येष्ठ समाजसेविका रेणू गावस्कर प्रमुख पाहुण्या असतील. या प्रसंगी पितांबरी प्रोडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, सुधाताई म्हैसकर, नानजी पटेल, चित्रपट निर्मात्या अपर्णा पाडगावकर, प्रत्युष आंबेकर, पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, डॉक्टर सचिन पैठणकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात भारुडकार चंदाताई तिवाडी यांची लोककला सादर होणार असून IPS समीर वानखडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर या दाम्पत्यांची मुलाखत डॉक्टर अरुंधती भालेराव घेणार आहेत. नमस्कार. नमस्कार. प्रारंभ कला अकॅडमी ठाण्याच्या वतीने मी डॉक्टर अरुंधती भालेराव महिला महोत्सव 2025 वर्ष 13वे या निमित्तानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. माझ्याबरोबर आहेत माझ्या संस्थेच्या विश्वस्त मनीषा आचार्य, कीर्ती केरकर, आमची वैशाली पराड, आमच्या स्नेहलताई पुरंदरे, मनीषा शितूत मॅडम आणि अलका आडगावकर. आमच्या वैशाली कुलकर्णी आज काही कारणास्तव इथे उपस्थित राहू शकलेल्या नाहीत, त्या इथे आहे असं मी समजते. प्रारंभ कला अकॅडमीचा आपल्याला कल्पना आहे हा 13वा महिला महोत्सव आहे. याच्या सगळ्या स्पर्धा 9 स्पर्धा आहेत, ज्या 5 नोव्हेंबरला सकाळी 8 ते रात्री 9 या वेळेत घाणेकर लघु नाट्यगृहामध्ये दिवसभर महिलांसाठी संपन्न होत आहेत. त्यामध्ये गीत गायन, समूह नृत्य आणि सोलो डान्स याला 2 गट आहेत, 18 ते 35 आणि 35 ते ऑनवर्ड्स. त्याचप्रमाणे उखाणी स्पर्धा, चारोळी स्पर्धा, सुविचार स्पर्धा, मंगळागौर स्पर्धा, समूह भजन स्पर्धा आणि फॅशन शो स्पर्धा इतक्या स्पर्धांचं महिलांसाठी आयोजन केलेलं आहे आणि 400-450च्या वर महिलांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. प्रारंभाची ही परंपरा आहे गेल्या 13 वर्षांची. संस्थेच्या 23 वर्षातल्या कार्यकाळामध्ये महिला महोत्सव हा उपक्रम, प्रारंभचे जे सामाजिक उपक्रम आहेत त्याच्या आर्थिक उभारणीसाठी म्हणून हा महिला महोत्सव घेतला जातो. या महिला महोत्सवात पितांबरी, युनियन बँक ऑफ इंडिया, TJSB, आयलिफ रिट्स बँक्वेट हॉलची व्हेन्यू पार्टनरशिप, त्याचप्रमाणे भूमी वर्ल्ड आणि रोटरी, DP म्हैसकर फाउंडेशन आणि रोटरी डिजिटल घरपटपट रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल डिस्ट्रिक्ट 3142 हे आमचे डिजिटल मीडिया पार्टनर आहेत. अशा या सगळ्यांमुळे हा महोत्सव संपन्न होणार आहे. 8 नोव्हेंबरला आमचा जो महोत्सव आहे त्या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त महिला आणि पुरुषांनी, पुरुष बघण्यासाठी आणि महिला तर सहभागी आहेतच, हा कार्यक्रम विनामूल्य आहे, सगळ्यांसाठी ओपन आहे आणि 8 नोव्हेंबरला 3:30 ते 8:30 या वेळेत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळेला प्रसिद्ध भारुडकार, राष्ट्रीय भारुडकार चंदाताई तिवाडी आपल्या संचासह भारूड सादर करणार आहेत, ज्यातून लोकजागृतीचं काम त्या करत असतात. त्याचप्रमाणे कडक नवरा धडक बायको आपल्याला कल्पना आहे IRS समीर वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर
यांची मुलाखत मी अरुंधती भालेराव घेणार आहे. त्याचबरोबर अनेक संचांचे, मंगळागौरीचे खेळ, समूह नृत्याचे खेळ, सोलो डान्स, ग्रुप डान्स असं सगळं या निमित्ताने संपन्न होणार आहे. कार्यक्रमामध्ये 4 विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींचा यावेळेला सन्मान होणार आहे. त्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रासाठी ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर विजय सुरासे आणि त्यांच्या KM हॉस्पिटलच्या सुविद्य पत्नी डॉक्टर पल्लवी सुरासे यांना आरोग्य क्षेत्रासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. डॉक्टर अनघा राऊत, डॉक्टर विनय राऊत शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करतायत विक्रोळी आणि परिसरात, त्यांना शिक्षण क्षेत्रासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे गायक प्रशांत काळुंद्रीकर आणि मेघना काळुंद्रीकर यांना कला क्षेत्रासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. आणि शिवरंजनी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळ्या संकल्पना राबवणारे रवी नवले आणि निशा नवले यांना संस्था क्षेत्रासाठीचा, कला संस्था क्षेत्रासाठीचा सन्मान यावर्षी दिला जाणार आहे. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा जो आहे त्याला अनेक मान्यवर आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, प्रसिद्ध समाजसेविका रेणुताई गावस्कर, दशमी प्रोडक्शन्सच्या, दशमी क्रिएशन्सच्या चित्रपट निर्मात्या अपर्णा पाडगावकर, कोकण विभागाचे IG माननीय IPS संजय दराडे साहेब, त्याचप्रमाणे पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, भूमी वर्ल्डचे नानजीभाई पटेल, प्रकाश पटेल, त्याचप्रमाणे आयलिव्ह बँक्वेट रीट्सचे प्रतीश आंबेकर आणि इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड आणि आत्मसन्मानचे डॉक्टर सचिन पैठणकर आणि ऑफकोर्स आमच्याबरोबर सातत्याने गेली 13 वर्ष असणाऱ्या IRB आणि म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर ही सगळी मंडळी कार्यक्रमाला आहेत. कार्यक्रम विनामूल्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या ऑडियन्ससाठी आम्ही नाश्त्याची सोय सुद्धा केलेली आहे. त्यामुळे मी आवाहन करते ठाणेकरांना आणि कुठल्याही परिसरातल्या ठाणे आणि मुंबईतल्या सगळ्या मान्यवर मंडळींना, प्रेक्षकांना की मायबाप रसिक प्रेक्षक हो, तुम्ही आल्याशिवाय आमचा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. एक दिवस 3:30 ते 8:30 या वेळेमध्ये 8 नोव्हेंबर शनिवार दुपारी 3:30 ते 8:30 आयलिव्ह रिट्स बँक्वेट हॉल, आरमॉल, घोडबंदर रोड, ठाणे इथे आपण अवश्य या. धन्यवाद. नोंदणी कशा प्रकारे असेल यासाठी? सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात सहजिल्हा निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकासह आणखी एकाला 70,000 रुपयांच्या लाच प्रकरणात रंगेहात अटक. ठाणे येथील सहजिल्हा निबंधक वर्ग 1 कार्यालयात वरिष्ठ लिपिकाने खाजगी इसमामार्फत 70,000 रुपयांच्या लाचेची
लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचत त्या दोघांना रंगेहात पकडले. तक्रारदार त्यांच्या आईने सन 1987 मध्ये भाईंदर पश्चिम येथील शांती विहार नगर परिसरात असलेल्या जयलक्ष्मी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील गाळा क्रमांक 11 खरेदी केला होता. शासनाच्या अभय योजना 2008 अंतर्गत त्या मालमत्तेचे नियमितीकरण करण्यासाठी मूळ खरेदी खत सह निबंधक कार्यालयात सन 2009 मध्ये जमा करण्यात आले होते. अलीकडे तक्रारदार यांनी ते खरेदी खत परत मिळवण्यासाठी ठाणे येथील सहनिबंधक वर्ग 1 कार्यालयात संपर्क साधला असता संबंधित वरिष्ठ लिपिक दीपक इसळ यांच्यामार्फत खाजगी इसम अजित कोकमकर यांनी 70,000 रुपये लाच मागितल्याचे उघड झाले. लाच मागणीची लेखी तक्रार तक्रारदार यांनी 28 ऑक्टोबर रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार पडताळणी दरम्यान इसळ व कोकमकर यांनी 70,000वरून 65,000 रुपयात तडजोड करून 2 टप्प्यात रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्या अनुषंगाने सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत खाजगी इसम अजित कोकमकर यांनी लोकसेवक दीपक इसळ यांच्या वतीने तक्रारदारांकडून 35,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात दीपक इसळ यांनाही अटक करण्यात आली असून दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिवा शहरातील मतदार याद्यांमधील 17,000हून अधिक दुबार नावे तातडीने वगळावीत. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहर परिसरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे नोंदवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून या संदर्भात गुरुवारी दिवा शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, भारतीय जनता पार्टी या पक्षांच्या वतीने संयुक्त निवेदने देत तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली. पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे वॉर्ड क्रमांक 27 आणि 28 क्षेत्रांमध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीत एकूण 17,258 इतकी दुबार नावे आढळली आहेत. ही बाब निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आणणारी असून मतदार यादीतील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दुबार नावे तात्काळ मतदार याद्यांमधून वगळावीत, तसेच सुधारित यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करून द्यावी अशी ठाम मागणी उपविभागीय अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे करण्यात आली. तसेच भविष्यात होणाऱ्या पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या नोंदी पुन्हा होऊ नयेत यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट व काटेकोर मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात अशीही मागणी पक्षांकडून करण्यात आली. दिवा शहरातील मतदार याद्यांवरून उद्भवलेल्या या गंभीर प्रकरणावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी अशी अपेक्षाही संयुक्त निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे, मनसे दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील, विधानसभा संघटिका योगिता नाईक, भारतीय जनता पार्टी दिवा शहर अध्यक्ष सचिन भोईर, रोशन भगत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार, ठाणे जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश जगन्नाथ साटम, प्रदेश सरचिटणीस मकसूद खान, जगत सिंग, प्रवीण सिंह, हिरामण गंगावसे आदी उपस्थित होते. आता दिव्यामधनं 17,000 वोट्स डबल विदाऊट ॲड्रेस असे मनसे उबाठा आम्ही सगळ्यांनी मिळून काढलेली आहे. त्याची यादी आम्ही वरती गुर्जर साहेबांना दिली. त्यांनी स्पेसिफिकली आम्हाला सांगितलं की 1 जुलै ही डेडलाईन तारीख आहे, त्याच्यानंतर कुठलंही नाव वगळू शकत नाही आणि कुठलंही नाव ॲड करू शकत नाही. आणि एक चर्चा झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना असं जाणवलं की शासन आपल्याला ह्या वोट चोरीच्या प्रकरणात मदत करू शकत नाही. जे करायचं आहे ते पक्षातल्या आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या BLOला, आमच्या बूथच्या लोकांनाच करायला लागेल असं एकंदर आम्हाला दिसलं. आम्ही दिव्याचे सगळे पदाधिकारी सगळ्या पक्षांच्या मिळून आम्ही एकाच निकषावर पोचलोय की शासनाकडनं आम्हाला या बाबतीत मदत होणार नाही. हे 17,000 खोटी नावं काढायची असतील तर आम्हाला कोर्टात जायला लागेल आणि आम्ही सगळे मिळून कोर्टात जायची आता पुढच्या आठवड्यात तयारी करतोय.
आता दिव्यामधनं 17,000 बोट्स डबल विदाऊट ॲड्रेस असे मनसे उबाठा आम्ही सगळ्यांनी मिळून काढलेली आहेत. त्याची यादी आम्ही वरती गुर्जर साहेबांना दिली. त्यांनी स्पेसिफिकली आम्हाला सांगितलं की 1 जुलै ही डेडलाईन तारीख आहे, त्याच्यानंतर कुठलंही नाव वगळू शकत नाही आणि कुठलंही नाव ॲड करू शकत नाही. आणि एक चर्चा झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना असं जाणवलं की शासन आपल्याला ह्या वोट चोरीच्या प्रकरणात मदत करू शकत नाही. जे करायचं आहे ते पक्षातल्या आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या BLOला, आमच्या बूथच्या लोकांनाच करायला लागेल असं एकंदर आम्हाला दिसलं. आम्ही दिव्याचे सगळे पदाधिकारी सगळ्या पक्षांच्या मिळून आम्ही एकाच निकषावर पोचलोय की शासनाकडनं आम्हाला ह्या बाबतीत मदत होणार नाही. हे 17,000 खोटी नावं काढायची असतील तर आम्हाला कोर्टात जायला लागेल आणि आम्ही सगळे मिळून कोर्टात जायची आता पुढच्या आठवड्यात तयारी करतो. नावं दिवा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. ठाकरे गट, पवार, शरद पवार गट याप्रमाणे आपण देखील निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. काय नेमकं त्यांच्याकडून सांगण्यात आलं? आमचं जे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र आहे, या विधानसभा क्षेत्रामध्ये आमचे जो 2 प्रभाग आहेत, प्रभाग क्रमांक 27 आणि प्रभाग क्रमांक 28, याच्यावर त्या मतदार नोंदणीवर जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की त्या 2 प्रभागामध्ये म्हणजे 1 ते 87 अशा याद्या आहेत आणि या 87 याद्यांमध्ये जवळपास 17,252 नावं ही दुबार आहेत. निवडणुकीचं पावित्र्य राखण्यासाठी आणि निवडणूक ही प्रामाणिकपणे लढवली जावी यासाठी आज आम्ही निवडणूक मतदार नोंदणीचे अधिकारी आहेत त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे की जी दुबार नावं आहेत ती कमी करून ते एकच नाव त्या व्यक्तीचं असावं, जेणेकरून निवडणुकीचं पावित्र्य राखलं जाईल. म्हणजे आता याच्यामध्ये असा घोळ आहे की एका व्यक्तीचे 2 ते 3 इपिक नंबर क्रिएट केलेले आहेत आणि एका व्यक्तीचं नाव जर समजा 1 नंबर यादीत असेल तर त्याच व्यक्तीचं नाव 8 नंबर यादीत आहे आणि 32 नंबर यादीत आहे. म्हणजे एक माणूस हा 3 वेळा मतदान करतो. तर हे पावित्र्य राखण्यासाठी आणि ही निवडणुका या प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आज आम्ही या मतदार नोंदणी अधिकाऱ्याला पत्र दिलेलं आहे. भारतीय जनता पार्टी पक्ष हा सत्तेमध्ये देखील आहे, केंद्रात पण आहे, राज्यात पण आहे. मागील अनेक महिन्यांपासून विरोधक आरोप करतायत की मत चोरी झालेली आहे, वोट चोरी झालेली आहे आणि आता तुम्ही देखील आरोप करताय की दुबार नावं आहेत. हा, जो यांच्याकडून ज्या चुक्या झालेल्या आहेत, दुबार नावं जी आहेत ती प्रामाणिकपणे कमी करण्यासाठी आम्ही अर्ज दिलेला आहे. पाणी बिलांच्या वसुलीसाठी ठाणे महापालिकेची नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई सुरू. ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरता पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे. यावर्षी एप्रिल 2025 पासून आतापर्यंत 43 कोटी रुपयांची पाणी बिलं वसुली झाली आहे. हे प्रमाण एकूण वसुलीच्या सुमारे 18% आहे. थकबाकी वसुलीकरता सर्व प्रभाग समिती स्तरांवर मोहीम सुरू करण्यात आली असून पाणी बिलाची रक्कम वेळेच्या वेळी भरून महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेची पाणी बिलाची एकूण रक्कम सुमारे 250 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यापैकी 92 कोटी 28 लाख रुपये थकबाकी पोटीचे आहेत, तर चालू वर्षाची बिल रक्कम ही 157 कोटी 80 लाख रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने सन 2024-25 या वर्षात पाणी बिलापोटी 148 कोटी 95 लाख रुपयांची वसुली करण्यात यश मिळवले होते. ही वसुली सन 2023-24च्या तुलनेत 15 कोटी रुपयांनी अधिक होती. या आर्थिक वर्षात पाणी पुरवठा विभागाने थकबाकी आणि चालू बिलांची 100% वसुली करावी असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.